तिला आहे ना आजी बाबाला पण भेटायचंय, तर तिच्या आजी बाबाला पण भेटायला आम्ही जाणार आहे. आजी बाबा पण आहे ना तिथं. तर बघा ती किती खुश झालेली. मग आपा मजेत का? जवळ आलेलं आणि आजीचं सुरू झालंय खुटफुट खुटफुट. काय बनवते तू? वडे. परवाची प्लॅनिंग अशी आहे, आम्हाला आहे ना जेजुरीला जायचंय दर्शनासाठी. या दोन्ही जोड्यांना दर्शनाला घेऊन जायचंय. हो म्हणजे आता तुम्हाला पण गुंतवावं लागतं. आता भाऊचं लग्न झालंय, आता लवकरच मला पण लग्न करावं लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. हे लग्न ते संपून गेले ना तर मला इतकं बोर होतोय माहिती का. सकाळी उठायला सुद्धा आळस येतोय माहिती का. लग्न ते चालू होतं, मित्रांची हळद होती, एंगेजमेंट, म्हणजे असं ते वातावरण जे होतं ना ते वातावरण एकदम भारी होतं. पण जाऊ दे, आता आपल्या डेली आयुष्याला परत चालू करावं लागणार आहे. आता आमचे दोन्ही मित्र आता मॅरिड आयुष्यामध्ये गेलेले आणि आज अरविंद पण खाली आलेला आहे. तर चला आता खाली जातो, म्हणजे खालच्या हॉलमध्ये जातो आणि एकदा अरविंदला भेटून घेऊ. तर आता आहे ना नवरदेव पण आलेला आहे. आता नवरदेव नाही राहिला पण तू अरविंद नाही ना. आल्या का वहिनी रे? आणि इतका बिझी झाला बायको मध्ये, लगेच स्टोरी वगैरे ठेवतो हॅशटॅग सानू. अरे बघितली का स्टोरी? सानू म्हणजे वहिनीचं नाव आहे सानिका. आणि लवकरच आम्हाला फिरायला जायचंय. पहिले कुठे जेजुरीला जायचंय का? तर आता आमची जेजुरीला जायची प्लॅनिंग चालू आहे. आता अरविंदच्या घरी एकदा प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम झाला की उद्या किंवा परवामध्ये आम्हाला जेजुरीला पण जायचंय. टीव्हीवरती आपल्या समोर ब्लॉग पण चालू आहे. आणि आता लागली मला खूप जास्त भूक. काय स्पेशल आज आरोही? आज ना नूतनने मस्त पैकी सांबार आणि इडली बनवलेली आहे. खरंच मस्त आहे का? तिने बनवलंय म्हणजे एक्सपेरिमेंट आहे? नाही, खरंच खूप छान बनवलेलं. मम्मी, जेव्हा तुमचं लग्न झालं होतं तुम्ही कुठे गेले होते फिरायला? राजूर गणपती. बस अजून? राजूर गणपतीच गेलो होतो. त्यात पण पप्पांनी गाडीवरून पडली होती. पाहिजे नवीनच फिरायला गेले, पडेलच आहे कुठं पण, पडलेलेच आहे. हे बघा, मला दरवेळेस सांगते बरं का, आम्ही याच्या लग्नाला गेलो होतो आणि आम्ही पडलो होतो. आम्ही इकडे गेलो होतो, आम्ही पडलो होतो. हर्षदन पप्पा गेले होते, हे पडले होते. कुठं पडलेलेच आहे. म्हणजे आणि तर ताई होती, पप्पाला ते एमएटी घेऊन दिली होती ना माझ्या पप्पानी लग्नात. तुमच्या पप्पांनी? हो, माझ्या पप्पानी याच्या पप्पाला एमएटी घेऊन दिली होती. तर ना आणि तर ताई होती आमच्यासोबत. आम्ही राजूरला गेलो तेव्हा. बघा, तेव्हाच्या काळात एमएटी भेटलेली आहे. मी लग्न केलं तर मला BMW तर भेटलीच पाहिजे. पडलो होतो आम्ही. पप्पाच्या मित्रांनी पाहिलं होतं. आम्ही उठून बसलो गाडीवर. आमचं लक्ष नाही कोण पाहिलं. आणि तर ताई होती ना. अनुताई होती का म्हणूनच पडले तुम्ही? ताई लहान होती तेव्हा, लहान होती ताई. शिवानी होती ना तिच्या. मग काय नाही, उठलो मग लागलो होतं पप्पाच्या गुडघ्याला. ते पण सांगितलं किती बॅड इम्प्रेशन. पप्पाचं नवीन लग्न झालं आणि पहिल्याच दिवशी बायकोला पाडून टाकलं. तर अरविंद आता जस्ट गेला आणि आता संकेत पण आलेला आहे. आणि संकेत आहे ना आता परत चाललेला आहे पुण्याला. परत कधी येशील बाबा? आता तुझ्या लग्नाशी आम्हाला नाही, एवढ्या लांब नको येऊ. आता थोडंसं लवकर आहे, लवकर आहे, आपण कुठंतरी फिरायला जाऊ. आणि आता आमची पण प्लॅनिंग चालू आहे, यांना जोडीला जेजुरीला यायचंय माहितीये का. मग आम्ही येऊ जमलं असं तिकडं तुला भेटायला. जेजुरीचं नाही, माझे दुसरं माहिती होतं. हा नाही, लांब पण जाणार, लद्दाख किंवा मुन्नारला चालू आहे आमची फिरायला जायची प्लॅनिंग. बट आम्ही जेजुरीला पण येणार आहे ना, तर तेव्हा ये मग तिथं. जेजुरी जवळ आहे ना, जा. घे काळजी आणि फोन करत राह. एवढं मैत्रिणीमध्ये बिझी नको आणि लवकर लग्न कर. तुझ्याशिवाय नाही करत मी. तू पहिले कर, नंतर मी करतो. बघ बरं का. तू कर, पण तुझ्याशिवाय तुम्ही करतच नाही. तू झाल्याशिवाय, तू केल्यानंतर विचार कर. ठीक आहे, बघू मग. तर आता आहे ना मी आवरून रेडी झालेलो आहे या ठिकाणी. आरोही पण आवडतीये आणि आता आहे ना आम्ही बाहेर चाललोय आमच्या समूला भेटायला, म्हणजे माझ्या भाचीला भेटायला चाललोय. त्याच्यानंतर आरोही म्हणे की तिची मम्मी पण आलेली म्हणे इकडं आणि तिला आहे ना आजी बाबाला पण भेटायचंय. तर तिच्या आजी बाबाला पण भेटायला आम्ही जाणार आहे. आजी बाबा पण आहे ना तिथं. तर बघा ती किती खुश झालेली आहे. तर चला आता लवकर लवकर रेडी तर झालेलो आहे. आता फटाफट निघू आपण. आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझे आउटफिट कसे दिसत आहे. चलो. तर आता आम्ही तयार होऊन निघालेलो आहोत. आम्हाला जायचं आहे समूला भेटायला. तर समू ना ऋषीची भाची आहे आणि ती ना शिकण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरला आलेली आहे. सो आम्हाला आहे ना तिला भेटायला जायचं आता. आणि गाडी हिट झाली की काय माहिती राव, हे सनरूफचं बटन वर्कच नाही करत आहे. अलेक्साला सांगितलं तर उघडतंय, पण असं उघडतच नाहीये ते. दाखवून घ्यावं लागेल मग आपल्याला ते काय झालं तर डॉक्टरकडे प्रॉब्लेम. जाऊन आपण एखाद्या, अरे म्हणजे गाडीच्या डॉक्टरकडे, मेकॅनिक कडे. कस काय यार, खरंच ना बटन कस काय काम करत नाहीये. हिट झाली असेल गाडी त्याच्यामुळे मे बी. असं थोडी यार, काय माहिती मग. गाडीचं असं काही झालं ना की जोपर्यंत ते नीट होत नाही तोपर्यंत करमतच नाही, है ना. भले त्याचं आपल्याला काम नसो, पण ते जोपर्यंत नीट होत नाही ना तोपर्यंत करमत नाही. आता लवकरात लवकर आहे ना ते बटन नीट करून आणावं लागणार आहे ना, है ना, है ना. तर फायनली ते बटन पण ऑपरेट करायला लागलेलं आहे. नॉर्मल काहीतरी ग्लिच वगैरे आला असेल त्याच्यामुळे ते होत असेल. बरं झालं बाबा, लवकर सॉल्व्ह झालं. नाही तर डोक्यात गणगणतीच असती, का नाही वर्क करत आहे, का नाही वर्क करत आहे. फायनली वर्क करते आता बटन.
फायनली समूजीचं राहते ना तिथं आम्ही आलेलो आहे आणि समू बघा समोर आहे तिथं. तर आता आम्ही समूला भेटलेलो आहे. समू करमतंय का? आता कर्म लागतं. कुठे आहे रूम? चला. तर ही आहे ना आमच्या समडीची रूम आहे. समू चहा पाणी. तर खूप वेळपर्यंत समूने आम्ही गप्पा मारल्या माहिती का. त्यांच्या रूममध्ये तर खूप जास्त गरमी होत होती. इकडे कॅफेमध्ये गेलो तिथं बसलो वगैरे. आणि समू आहे ना आता छत्रपती संभाजीनगरलाच राहणार आहे आणि नाही जरी करमलं तर तिला आता इकडे ॲडजस्ट करून घेणे. आणि ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी दोघी पण येत जा बरं का घरी. जवळ आहे घर. सांगितलं ना इथून गाडी पकडायची, डायरेक्ट ॲड्रेस सांगायचा, तिथं फोन करायचा आणि मला वेळ असला तर मी इकडेच येत जाईल न्यायला. काय दीदी तू पण येत जा. और ख्याल रखो दोनों भी. बाय बाय. आरोहीच्या आजी बाबाला भेटायला जायचंय. आरोही बघ किती खुश झालेली आहे. आरोही बघ कशी पळतीये. लय एक्साइटेड वाटतं आजीला भेटायला. तोडती काय आता लॉक. तुझी आजी म्हणून आली बाई माझी नात. मग आप्पा मजेत का? बुड्डी मजेत का? कस काय इकडे चुकल्या आज रस्ता? आज का आजीला भेटायला, मम्मीला भेटायला. जवळ आलेलं आणि आजीचं सुरू झालंय खुटफुट खुटफुट. काय बनवते तू? वडे. वडे वडे बनवायला सुरुवात पण झाली. मी येते इथं कळलं. आणि पाणी देतोय. दे. अगं बाई ग, अगं बाई ग, कधीपासून एवढा हुशार झाला? ए डुबरी, कधीपासून हुशार झाली एवढी? पहिलेच झाली आहे. मी जन्म घ्यायचे पहिले तू हुशार झालाय. अरे बापरे. ही पोरगी आजी बाबाला भेटायला आली आणि रुबिक क्यूबच खेळती किती वेळचं. हा मला म्हणतोय किती वेळचा की याला सॉल्व करून दाखव, ते सॉल्व करून दाखव, म्हणून सॉल्व करून दाखवते याला. तर हा आरोहीच्या वाटेचा वडा आहे. तुझ्यासाठी आणलेला आहे तो गरम गरम. नाही तुझा अर्धा नाही खाऊ लागलो का मी. नाही ऋषीचाच आहे तो. ठीक आहे मी पार्सल घेऊन जातो ना मग. पार्सल सुविधा नाही का उपलब्ध? किचन घेऊन जा. होणार येशू पार्सल घेऊन जातो. नाही तर खूप वेळपर्यंत आरोहीच्या आजी बाबाकडे बसलो. आरोहीने खूप साऱ्या आज गप्पा पण मारलेल्या आहे. तिचे मम्मी पप्पा पण आता त्यांच्या घरी जात आहे आणि आम्ही पण चाललोय आता घरी. चलो बाय. या आजी मग तिकडे आल्या की. चलो. तर काही आरोहीच्या आजी बाबाला भेटलो आणि मध्येच आम्हाला जयराम भाऊचा फोन आला की त्यांना आहे ना खंडोबा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी यायचं आहे. आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ना सातारा म्हणून एक गाव आहे आणि तिथं आहे ना खंडोबाचं मंदिर पण आहे. जसं जेजुरीला मंदिर आहे ना तसं तिथं छोटं मंदिर आहे. तर आता आहे ना इथं आम्हाला दर्शनासाठी जायचं आहे आणि मंदिर इतकं सुंदर आहे माहिती का. आम्ही अमोल भाऊचं पण जेव्हा लग्न झालं होतं ना तेव्हा इथं दर्शनासाठी आलो होतो. आता जयराम भाऊन ते गावाकडनं येत आहे आणि आम्ही ना त्या मंदिराच्या जवळच येऊन थांबलेलो आहे. जेव्हा इथं आपली ना स्कॉर्पिओ आलेली आहे समोरून. जयराम भाऊ हवा करत आले बायको सोबत. हा बायको सोबतची पहिली राईड आहे त्यांची समजा मोठ्या गाडीत. नंतर वहिनीला म्हणू प्लॅटिनावर फिरा आता तुम्ही. जयराम भाऊची ना बायको सोबतची पहिली राईड होती स्कॉर्पिओ मध्ये. वहिनीला प्लॅटिनावर फिरवायचं असतं. सगळी धूळ दाखवायची असते. आणि जाताना तुम्हाला एक शॉर्टकट रस्ता सांगतो त्याच्याने तुम्ही डायरेक्ट एस क्लबला निघशाल. सरळ जायचं मग त्या रस्त्याने. मग वहिनी वेलकम. मिस केलं की नाही वहिनी आम्हाला? कधी मिस केलं? फोन तर काही केला नाही. चला चला नवीन जोडी आली खंडोबाच्या दर्शनाला. इथं पायऱ्या नाही आहे, नाही तर तुम्हाला उचलायला लावलं असतं वहिनीला जेजुरीला. माझं कॉलेज पण ह्याच एरियामध्ये होतं इथं श्रेयश कॉलेज म्हणून. तर आम्ही मंदिरामध्ये इतक्या वेळेस आलेलो आहे माहिती आहे का. मंदिर इतकं सुंदर आहे आणि आता मंदिराचं नवीन काम झालेलं आहे ना तर मंदिर अजून भारी दिसतंय. वहिनीला त्यांना आहे ना आम्ही मागच सोडून दिलेलं आहे आणि जयराम भाऊ मी ना पुढे निघून आलेलो आहे. वहिनी म्हणतील आम्हाला दिलं सोडून आणि पळताय नुसते मित्र पुढं. तर आता वहिनी पण आल्या आहे. नवीन जोडीची पहिली ट्रिप असेल ही. दुसरी आहे. हो नाही असं म्हणजे नंतर नाही येत आहे मेन एंट्री. हो भाऊ हो जयराम भाऊ जोडी जय मल्हार सदानंदाचा येळकोट. हा जोडा ना.
काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं आहे ना, हे पण मंदिर इतकं सुंदर आहे माहिती आहे का, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहे. आणि मी कॉलेज लाईफला असल्यापासून आहे ना ह्या मंदिरात येतो, त्याच्यामुळे मला एकदम भारी फील झालं. तर सगळ्यांचे ना एकदम मस्त दर्शन झालेले आहे. तर आता आहे ना इथले दर्शन तर झालेले आहे. आता आहे ना भाऊला त्यांना लासूरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचंय. परवाची प्लॅनिंग अशी आहे, आम्हाला आहे ना जेजुरीला जायचंय दर्शनासाठी. या दोन्ही जोड्यांना दर्शनाला घेऊन जायचंय आणि मग आपण काय करू, आपली स्कॉर्पिओ घेऊन जाऊ. तुम्ही एक जोडी, अरविंद एक जोडी, आरू ही मी आणि मायाताई आणि शुभम तुमची एक जोडी म्हणा. हा म्हणजे बट आमची होण्यासारखी हो झाली नाही ना अजून जोडी. हो तुमची तशी फॉर्मल म्हणजे नाही ना, तुम्हाला गुंतवच लागत राहतो. भाऊ म्हणते आता तुम्हाला पण गुंतवावं लागतं. आता भाऊचं लग्न झालंय, आता लवकरच मला पण लग्न करावं लागणार आहे. तर जयराम भाऊ आणि वहिनी ना आता मधल्या रस्त्याने गेलेले आहे डायरेक्ट, कारण त्यांना लासूरच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जायचंय. आणि परवा परत आम्हाला तयारी लागायचंय, कारण आम्हाला जेजुरीला पण जायचंय आणि तुळजापूरला पण जायचंय. तर काहीच आता आहे ना घरी आलेलो आहे आणि आता आहे ना आम्हाला थार पण धुवून काढायची, कारण थार आहे ना खूप जास्त खराब पण झालेली आहे. तर थार आहे ना आता एकदम चकचक धुवून काढू. तर थारो इतकं मस्त पाणी मारून घेऊ माहितीये का. थार म्हणून माझी लय आयुष्य आहे. थार सोबत आहे ना जरा स्पेशल अटॅचमेंट झालेली आहे, त्याच्यामुळे मला आहे ना ती अशी चमकलेलीच आवडती. गाडी धुवून आहे ना आम्ही एकदम चकचक केलेली आहे गाडी. बघा आता किती सुंदर दिसते, एक नंबर अशी चमकते ना हिरोईन सारखी. आणि आता आहे ना मला खूप जास्त भूक पण लागलेली आहे, आता पोटोबा पण करावं लागणार आहे. आणि आता मी हॉलमध्ये आलोय तर स्कूबी बघा ना कुठं बसलेली आहे. तेच भेटलं तुला बसायला, जाय टीव्ही वरती जाऊन बैस, पळ 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 डुबी. तर काही चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. बाय.